अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा, हे शब्द आहेत वसंत मोरे यांचे। पुणे मनसेचे आघाडीचे नेते वसंत मोरे यांनी हे शब्द लिहिलेत आपल्या फेसबुक पोस्टवर। निमित्त ठरलं त्यांच्या राजीनाम्याचं। हो, वसंत मोरेंनी आपल्या मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि त्यामुळेच राज्याच्या राजकारणात एक नवा प्रश्न उभा राहिलाय। 18 वर्ष ज्या पक्षाशी एकनिष्ठ राहिले, ज्याचा विस्तार करण्यात महत्त्वाचा वाटा ज्यांचा होता, तोच पक्ष सोडल्यानंतर वसंत मोरेंची पुढची वाटचाल कशी असणार? पण याआधी काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं गरजेचं ठरतं। वसंत मोरेंनी राजीनामा का दिला? ते नाराज होते का? राज ठाकरेंची यावर प्रतिक्रिया काय? वसंत मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतलं एक महत्त्वाचं नाव। तात्या म्हणून त्यांना पक्षात ओळखलं जातं। मनसे स्थापन होण्याआधीपासूनच ते राज ठाकरेंच्या सोबत होते, राज ठाकरेंच्या अत्यंत जवळचे। राज यांनी शिवसेना सोडली आणि मनसे स्थापन करण्याचा निर्णय घेतला। मोरेंनी ती मनसे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा विडा उचलला। दिवस रात्र एक करत हा कार्यकर्ता कामाला लागला। 2006 साली मनसे स्थापन झाली आणि वसंत मोरे 2007 साली पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेत निवडून आले। पुढे 2012 आणि 2017लाही निवडून येत त्यांनी हॅट्रिक केली। 15 वर्ष नगरसेवक, 2 वर्ष स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता अशा भूमिका त्यांनी पार पाडलेल्या आहेत। यातून दिसून येतं की वसंत मोरे मनसेसाठी किती महत्त्वाचे आहेत। फक्त पक्षासाठीच नाही तर राज ठाकरेंसाठी सुद्धा वसंत मोरे महत्त्वाचे। राज यांचा कुठलाच शब्द ते खाली जाऊ देत नाही। याचं उदाहरण सांगायचं तर मनसेची ब्लूप्रिंट। 2008 साली राज ठाकरेंनी ब्लूप्रिंटची घोषणा केली आणि वसंत मोरेंनी जातीनं लक्ष घालत 2014 सालापर्यंत ती तयार सुद्धा केली। तब्बल 6 वर्ष मोरेंनी या ब्लूप्रिंटला दिले, पण काम असं केलं की राजकीय अभ्यासक सुद्धा यावर टीका करू शकणार नाहीत। या ब्लूप्रिंटमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्राची, प्रत्येक विभागाची माहिती आहे, इतिहास आणि भविष्य यांची मांडणी आहे। राज ठाकरेंनी भर सभेत प्रोजेक्टरवर ही ब्लूप्रिंट दाखवत वसंत मोरेंचं कौतुक केलं होतं। वसंत मोरे हे एकमेव असे नेते आहेत ज्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला जाहीर विरोध सुद्धा केला होता आणि तरी राज यांनी त्यावर आक्षेप घेतला नव्हता। विषय आहे बहुचर्चित भोंगा प्रकरणाचा। एप्रिल 2022 मध्ये राज यांनी मशिदींवरील भोंग्याचा विषय उचलून धरला होता आणि भोंगे हटवण्याची मोहीम हाती घेतलेली। पण वसंत मोरे हे असे एकटे नेते होते ज्यांनी त्यांच्या मतदारसंघात त्याची अंमलबजावणी केली नाही आणि त्यावर राज ठाकरे नाराज सुद्धा झाले नाहीत। मात्र तेव्हा वसंत मोरे आणि त्यांचा समर्थक गट मनसेमध्ये नाराज असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या। तेव्हापासूनच वेळोवेळी आणि वेगवेगळ्या कारणांनी मोरेंच्या नाराजीच्या चर्चा रंगताना दिसतात आणि मोरे पक्ष सोडून जातील असं बोललं जातं। त्यानंतर आता वसंत मोरेंनी खरंच मनसे सोबतचा आपला 18 वर्षांचा प्रवास थांबवलाय। कारण काय? मोरेंकडूनच ऐकूयात। कारण गेल्या दीड वर्षापासून मी या पुणे शहरामध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि वारंवार माझ्या शहरामधीलच काही पदाधिकारी जे काही कधी स्वतः इच्छुक नव्हते, परंतु ज्यावेळेस निवडणुका प्रत्यक्षात जवळ आल्या त्यावेळेस निवडणुकांच्या इच्छुकांची यादी पुढे वाढत गेली आणि याच्या सगळ्यांचा वारंवार मलाच एकट्याला मी एकनिष्ठ आहे हे सगळ्या वेळोवेळी माझ्यावरती अन्याय होतो आणि शेवटी मग मला आज माझ्या या सगळ्या गोष्टींचा कडेलोट झाला। जर ज्या शहरामध्ये ज्या लोकांबरोबर माझ्या राजकीय जीवनातील 15 वर्ष घालवली आणि अशाच 15 वर्षामध्ये हेच पदाधिकारी जर वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे, पक्ष संघटनेने निवडणूक नाही लढवली पाहिजे, यासाठी जर निगेटिव्ह पद्धतीने अहवाल माननीय साहेबांपर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं की अशा लोकांमध्ये काम करणं मला जमणार नाही। जे पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत, ज्यांनी माझे कार्यक्रम घेतले, त्या लोकांना दाबण्याची कामं होतात, त्या लोकांना त्रास दिला जातो। कुठवर या सगळ्या गोष्टी मी सहन करायच्या, कुठवर मी या सगळी माझी गाराणी मांडत राहायची। मी माझं गाराणं मांडायला गेलो तर तिथं लोकांना खोटं वाटतं। मग त्याच्यापेक्षा मी मागच्या वेळेस सुद्धा ज्या काही भूमिका माझ्या मांडल्या होत्या त्या भूमिकेमध्ये माझ्यावरतीच कारवाई झाली आणि आता सुद्धा जर माझ्यावरतीच कारवाई होणार असेल तर मला वाटतं
मग कुठल्याही पदावरती न राहिलेलं बरं. एकंदरीतच वसंत मोरेंची ही नाराजी, ते मागत असलेला अधिकार याकडे राज ठाकरेंनी केलेलं दुर्लक्ष वसंत मोरेंच्या जिव्हारी लागलंय आणि त्यातूनच त्यांनी राजीनामा दिलाय. मग आता पुढे काय, याबद्दल वसंत मोरेंनी काय सांगितलं पहा. मी माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील परतीचे सगळे दोर कापलेले आहेत. मी कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये परत जाणार नाही. वसंत मोरेंची दिशा पुणेकर ठरवतील. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये माझी जी भूमिका असेल ती मी जाहीर करेन. कुठल्या पक्षात जाणार ही माझी कुठलीच भूमिका मी अजून काहीच जाहीर केलं नाही किंवा मी कुठेही जाणार नाही. अजूनपर्यंत पुणेकर ज्या बाबतीमध्ये मला ज्या भूमिका सांगतील. असं असलं तरी वसंत मोरे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर जातील अशी शक्यता दिसते. भोंग्याच्या प्रकरणानंतर डिसेंबर 2022 मध्ये अजित पवारांनी वसंत मोरेंना जाहीरपणे राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली होती. त्यावेळी अजित पवार राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत, अशी ऑफर देणं त्यांचा मोठेपणा आहे असं वसंत मोरे म्हणाले होते. इतकंच काय तर अलीकडेच वसंत मोरेंनी शरद पवारांची स्वेच्छा भेट सुद्धा घेतली. आता मोरेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यानंतर ते राष्ट्रवादीची साथ देऊ शकतील अशी चिन्ह दिसतात. मात्र कोणती राष्ट्रवादी, अजित पवारांचा गट की शरद पवारांचा, याबद्दल सध्या साशंकता आहे.